आम्ही फार काही कोणावरती राजकीय काही चर्चा फारशी झाली नाही। ते त्या ठिकाणी लढले, आम्ही पण लढलो। फाईट जी झाली ती काँग्रेस पक्ष आणि आमच्यामध्ये झाली। आमचा नगराध्यक्ष झालेला आहे। या व्यतिरिक्त त्यांचे आणि आमचे हे जे सदस्य आहेत त्यांची संख्या जवळपास ही 17 ते 18 झालेली आहे। त्यामुळे आमचा आजचे इथे या ठिकाणी मित्र पक्षातलंच आमचे हे आघाडीचं बहुमत आहे। मेहकर नगर परिषदेत पुन्हा एकदा जे आहे मशाल पेटलेली आहे आणि नगराध्यक्ष पदावर किशोर गारोळे या ठिकाणी नियुक्त झालेले आहेत। आज त्यांचा निकाल जो आहे तो बाहेर आलेला आहे आणि भाऊ मला सांगेल की बरेच दिवसापासून निकाल थांबला होता, परंतु आज निकाल आला आणि निश्चितच आपला या ठिकाणी जो आहे विजय झालेला आहे। काय नेमके पुढचे ध्येय धोरण असणार आहे का? नाही, आता हा जो निकाल जो विजय आम्हाला मिळालेला आहे यामध्ये मेहकर शहरवासी सर्वात पहिले मी धन्यवाद मानतो आणि जे त्यांचे आमच्यावर विश्वास ठेवून आम्हाला विजयी केलेला आहे। तर सर्वप्रथम मेहकरचा स्वच्छतेचा विषय, आम्ही स्वच्छतेपासून मेहकरला स्वच्छ शहर सुंदर शहर बनवण्याचा प्रयास जो होता आमचा तो आम्ही मार्गी लावणार। त्याच्यानंतर जो पाण्याचा विषय आहे महिलांसाठी महत्वाचा, जो 12 ते 15 दिवसानंतर नळ येतात, तर जवळजवळ येणाऱ्या काही दिवसातच आम्ही ते 3 ते 4 दिवसावर आणू आणि वर्षभरात 24 तास पाणी हे मेहकरला आम्ही देऊ। मला सांगाल की आता जे पुढचे जे ध्येय तुमचे धोरण जे आहेत ते काय असणार आहे नेमकं आणि नगरपालिकेत गेल्यानंतर पहिलं काम तुम्ही कुठलं करणार? नाही, पहिलं काम तुम्हाला बोलल्याप्रमाणे स्वच्छता आणि पाण्याचं आहे आणि समोरचा आता बरेचसे विषय आहेत। महिलांसाठी बचत गटचे विषय असतील, त्यांच्यासाठी जागेची व्यवस्था असेल, त्याच्यानंतर स्वच्छतागृह बऱ्याच ठिकाणी नाही आहेत, चौकामध्ये ते करणं आहेत आपल्याला। नंतर डिवायडरचा विषय आहे, नंतर इथला अतिक्रमणचा काही विषय पेंडिंग होता तर त्यांना पूर्ववत कसं करता येईल, त्या लोकांना ज्या गाळेधारकांना गाळे आजपर्यंत ताब्यात मिळालेले नाही त्यांना गाळे लवकरात लवकर कसे देता येतील। त्यानंतर MIDCचा मुद्दा महत्वाचा आहे, तो कसा लवकरात लवकर मार्गी लावता येईल, असे बरेचसे मुद्दे आहेत। अनगिनत तिथले जे पेंडिंग पडलेले विषय आहेत ते आम्ही आमदार साहेब माननीय सिद्धार्थ खरात साहेब व आम्ही सर्व मिळून ते लवकरात लवकर मार्गी लावू। निश्चितच तर ज्यांच्या नेतृत्वात ही नगर परिषदेची निवडणूक लढल्या गेली तसे आमदार सिद्धार्थ खरात साहेब आपल्या सोबत आहेत। खरात साहेब मला सांगाल की दुसऱ्यांदा मशाल पेटलेली आहे, काय सांगा? जय महाराष्ट्र। मेहकर मतदारसंघामध्ये मुळात मशालीचंच वातावरण आहे। उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे विचार, स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे, प्रबोधनकार ठाकरे आणि एकूणच शिवसेनेचं जे वातावरण आहे ते मेहकर मतदारसंघामध्ये आहेच। आणि गेल्या वर्ष दीड याच्या जेव्हा इथं डिव्हिजन झालं, फूट झाली, त्यानंतरच जो काही इथं जी टीम राहिली ती टीम या ठिकाणी सातत्यानं काम करत होती। मी जेव्हा तिकडनं आलो 1 वर्षभरापूर्वी तेव्हा त्याच्यात आणखी भर पडली आणि आमची जी टीम जी आहे टीम वर्क इथे या ठिकाणी खूप चांगल्या प्रकारे झालं। त्यावेळेस आम्ही काँग्रेस सोबत पण होतो, काँग्रेस पक्षाने आम्हाला सहकार्य केलं आणि आमची जी टीम आहे ती टीमनी अतिशय सुस्पष्ट आणि धारदार आमचं जे काही नियोजन असतं त्याच्या अनुषंगानं ते काम झालं आणि त्याचाच परिणाम हा या ठिकाणी मिळाला। दुसरं, या ठिकाणी आम्ही जो उमेदवार नगराध्यक्ष पदाचा दिला होता त्यांचं काम गेल्या 3 वर्षामध्ये अतिशय चांगल्या प्रकारे राहिलेले, सगळ्या समाज घटकामध्ये छोट्यापासून तर मोठ्या वृद्धापर्यंत सगळ्यांना ते असं लाडकं ते व्यक्तिमत्व राहिलेलं आहे आणि सगळे एकत्र येऊन आम्ही ही निवडणूक लढलो। जनतेला मेहकरचा जो काही बॅकलॉग आहे पडलेला, मेहकर भयानक मागे पडलेला आहे तुम्हाला सांगतो मी, आणि ते मागे आहे विशेष म्हणजे यांना कोणाला माहितच नव्हतं आणि ते जे मागे आहे याची जाणीव आम्ही लोकांना करून दिली। भविष्यातलं काय नियोजन करायचं त्या अनुषंगानं आम्ही सुस्पष्ट दिशा जी आहे ती जनतेसमोर ठेवली। जनतेने आमचे स्वप्न, जी समोरचं रोडमॅप आहे मेहकरचा, आमचा रोडमॅप, आमचं स्वप्न आणि आमचा उमेदवार आणि उद्धव साहेब पक्षांची जी झालर आहे विचाराची, त्या सगळ्याचा एकत्रित परिणाम जो आहे तो म्हणजे आजचा आमचा विजय आहे। भाऊ मला सांगाल की काँग्रेस यावेळेला सोबत नव्हती, असं असताना देखील आपला या ठिकाणी विजय झालेला आहे। काय भविष्यात काँग्रेस सोबत असणारे निवडणुका अजून जिल्हा परिषदच्या? बघा, काँग्रेस पक्षाला मी स्वतः त्यावेळेस विनंती केली होती की मी मेहकरचा आमदार आहे तर मला उद्धव साहेबांना माझं पक्षाकडे काहीतरी काम करण्यासाठी मला तुम्ही एक जागा आमची मेहकरची सोडा, बाकी तुम्ही जे म्हणाल ते आम्ही ऐकू। परंतु त्यावेळेस त्यांनी ऐकलं नाही आणि आम्ही मैत्रीपूर्ण जी लढाई या ठिकाणी केलेली आहे। आम्ही फार काही कोणावरती राजकीय
काही चर्चा फारशी झाली नाही. ते त्या ठिकाणी लढले, आम्ही पण लढलो. फाईट जी झाली ती काँग्रेस पक्ष आणि आमच्यामध्येच झाली. तुम्ही बघत असाल शिवसेनेचा उमेदवारही आमचा नगराध्यक्ष झालेला आहे. या व्यतिरिक्त त्यांचे आणि आमचे हे जे सदस्य आहेत त्यांची संख्या जवळपास ही 17 ते 18 झालेली आहे. त्यामुळं आमचं आज इथं या ठिकाणी मित्र पक्षातलंच आमचे हे आघाडीचं बहुमत आहे. इकडे नगराध्यक्ष आमचा आहे, इकडे बहुमत पण आमचं आहे. त्यामुळं आता जे त्यावेळेस ते ऐकलं नाही ठीक आहे, परंतु आता त्यांना कळलं की शिवसेनेची मशालीची ताकद या ठिकाणी आहे, ती त्यांनी स्वीकारलेली आहे. स्वीकारलं पाहिजे. निश्चितच तर मेहकरमध्ये मशाल पेटलेली आहे आणि नगराध्यक्ष पदाचा उमेदवार जो आहे आमदार सिद्धार्थ खरात यांच्या नेतृत्वात किशोर गारोळे या ठिकाणी आता विराजमान होणार आहेत आणि जिल्ह्यातील जी महाविकास आघाडी होती ती देखील त्यांच्या आता सोबत असणार आहे आणि भविष्यातल्या ज्या निवडणुका आहेत त्या देखील सोबतच आता लढल्या जाणार असल्याचं या ठिकाणी आमदारांनी सांगितलेलं आहे. दीपक मोरे, नवराष्ट्र, बुलढाणा.